उत्तर दिलंय, नव्यांनाच संधी द्यायची होती तर मला निवडणुकीमध्ये उभंच का केलं असा सवाल छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना विचारलाय। छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती। छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यानं संपूर्ण ओबीसी समाजात नाराजी आहे असं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलंय। त्या सरकारनं पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेत। बिनकामाचं मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केलाय। तर भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर मी ती खपवून घेणार नाही असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिलाय। छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही होते असं काही नाही। आम्हाला जी खाती पाहिजे होती ती आम्हाला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर नाना पटोले यांनी वक्तव्य केलंय। कोण कोणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांनी भाष्य केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केलाय। प्रणिती शिंदेंनी अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधला। शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेली आहेत, त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे। शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी हाती घेताच शिवेंद्रराजे भोसले ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। बांधकाम खात्याकडून रस्त्याची आणि पुलांची कामं दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार असंही ते यावेळी म्हटले। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आलाय। हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बीडमध्ये बदली झालेल्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। खासदार सोनावणे यांच्याकडून बारगळांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। आता एक मोठी बातमी, राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर जाणार आहेत। ते पोलीस मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत। दुपारी 1ला ते दिल्लीहून नांदेडला येतील आणि तिथून दुपारी 2:45 वाजेच्या दरम्यान ते परभणीमध्ये दाखल होतील। संविधान विटंबनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि यावेळी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतलं। त्यानंतर सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। हा मृत्यू पोलिसी बळामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत। भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना। मात्र अतुल सावेंनाच पालकमंत्री पद मिळायला हवं असा दावा शिरसाट यांचे समर्थक संजय केनेकर यांनी केलाय। दरम्यान पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाट यांनी दावा केलाय। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावा त्यांनी केलाय। भाजपसह शिवसेनेनं देखील दावा केल्यानं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे लक्ष लागलंय। नाना पटोलेंनी खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा साधलाय। महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झाली आहे। ते आपसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोला त्यांनी लगावलाय। अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची पेढेतुला करण्यात आली। यावेळी देवाभाऊंमुळे मला 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळालं असं म्हणत अतुल सावे यांनी फडणवीसांचे आभार मानले। भाजप नेते गिरीश महाजनांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन जामनेरमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। जामनेर शहरातून स्वागत रॅली काढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचं पहिल्यांदाच भुसावळमध्ये आगमन झालं असून भुसावळ शहरात कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत रॅली काढत संजय सावकारे यांचं स्वागत करण्यात आलं। संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालयाचं खातं देण्यात आलं। कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं मीरा भाईंदरमध्ये आगमन झालं। स्थानिक कार्यकर्त्यांसह माजी आमदार
मुझफ्फर हुसेन यांनी सरनाईक यांचं जोरदार स्वागत केलं। दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी माईकवर बोलण्याचा कंटाळा आलाय। बोलण्यापेक्षा आणि भाषणबाजीपेक्षा नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेन असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलंय। शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्गात नितेश राणे आणि निलेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी नारायण राणे यांची देखील उपस्थिती होती। आता एक मोठी बातमी, महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळेल असा विश्वास शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। तर भाजपचे ओबीसी मंत्री अतुल सावे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होणार असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता पालकमंत्री पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हे पाहावं लागेल। संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पण आपल्याकडेच असणार आहे। किती वेळा उत्तर द्यायचं? संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे। माझ्याशिवाय दुसरा कोणी मंत्री नाही। संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे। तर पूर्व आणि मध्य हे निजामाच्या हुकमाखाली चालणारे दोन्ही मतदारसंघ आहे, परंतु निजामाला झोपून तिसऱ्यांदा अतुल सावेचा विजय झाला आणि हे महायुतीच्या लक्षात आलेलं आहे। निजामाला झोपून म्हणजे MIM-ला, मग निजाम दुसरा कोण आहे? MIM निजामच आहे आणि आमच्या निजामरूपी राजवट जी आहे ती संपवली अतुल सावेंनी। खऱ्या अर्थानं विकासात्मक भूमिका या छत्रपती संभाजीनगर शहराला दिली ती अतुलजी सावे यांनी दिली आणि त्यामुळे निश्चितच आहे की एक मोठी झेप अतुलजी सावेंची राहिलेली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अतुलजी सावे यांना पालकमंत्री देतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात नव्यानं तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पुन्हा एकदा कंत्राटदारानं खोदकाम सुरू केलंय। काही महिन्यातच या रस्त्याच्या काही भागावर तडे पडले असून हा रस्ता नव्यानं तयार करावा लागणार आहे। अकोला शहरातील मध्यवर्ती आणि टॉवर चौक ते भाटे क्लबपर्यंत अंडरपासची निर्मिती करण्यात आलेली आहे। अंडरपासमध्ये पाणीच पाणी साचत असल्यानं हा अंडरपास तरण तलाव झालाय। याबाबत अकोल्यातील लोकप्रतिनिधींची सुद्धा उदासीन भूमिका कारणीभूत ठरत असल्याचं दिसतंय। सांगलीच्या मिरजेतील गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेश तलावाच्या समोर निदर्शनं करत आंदोलन करण्यात आलं। जळगावात विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीकडे देण्यात आलेले आहेत। नवीन शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यामध्ये घेतलेल्या आगाप छाटण्याची द्राक्ष विक्री सुरू झालेली आहे। परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष खरेदी सुरू झाली आहे। आगाप द्राक्ष पेटीला 440 रुपये उच्चांकी दराची सलामी मिळाली आहे। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं कांदा, मटार, शेवगा आणि बटाट्याच्या दरात घट झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। वरोर आणि वरोरा खाबांडा बाजारात लोकल कापसाला कमीत कमी 6,700 रुपये तर सरासरी 6,800 रुपये दर मिळालाय। दोन्ही बाजार समित्या मिळून जवळपास 1600 क्विंटल कापसाची आवक झाली आहे। राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईमध्ये फारसा नसला तरी मागील 2 ते 3 दिवसांपासून गारवा जाणवतोय। तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यात थंडी ओसरल्यानंतर पावसाला पोषक हवामान होतंय आणि त्यामुळे रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये राज्याचं नीचांकी 9 अंश तापमान नोंदलं गेलंय। अंशतः ढगाळ हवामानासह राज्याच्या किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। रेल्वेकडून 1036 पदांची भरती करण्यात येणार आहे। यासाठी रेल्वे विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्युटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि लायब्रेरियन तसंच प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांचा समावेश आहे।
राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेच्या 13 लाख घरांची भेट मिळणार आहे. कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान राज्यामध्ये ग्रामविकास मंत्रालयातर्फे 13 लाख घरं बांधण्याची घोषणा करतील. राज्यातील मंत्र्यांचं खातेवाटप झाल्यानंतर आता त्यांच्या खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि स्टाफच्या नेमणुकीची लगबग झालेली आहे. आणि पण या नेमणुका आता केवळ मंत्र्यांच्या मर्जीनं होणार नाहीयेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका होणार आहेत. मुंबईतील बीकेसीमधील वाहतूक कोंडीतून वाहनांना आजपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. MTNL जंक्शन ते बीकेसी कनेक्टर जवळील MMRDA मैदान या दरम्यान उभारण्यात आलेल्या 200 मीटर लांबीचा मिसिंग लिंक रोड हा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकालगत पश्चिमेला लोहमार्ग पोलीस ठाण्याजवळची मोठी भिंत पडल्यानं त्या ठिकाणी 3500 चौरस मीटरची जागा उपलब्ध झाली आहे. या जागेचा विकास करण्यात येणार असून त्या ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील तसंच इतर सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सेकंड हँड तसंच इलेक्ट्रिक वाहनांवर 18% GST लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा वाढीव कर फक्त व्यावसायिक कारणांसाठी विकल्या जाणाऱ्या वाहनांवरच लागू होईल. तसंच हा दर केवळ खरेदी आणि विक्री किमतीतील फरकावर लागू होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. वैद्यकीय शिक्षणाच्या BAMS, BHMS आणि BUMS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीला CET सेलनं सुरुवात केली असून आज नोंदणी आणि कॉलेजचे पर्याय निवडण्याचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. चेंबूरच्या संत बाळूमामा मंदिरातील मनमानी कारभाऱ्यांच्या पुजाऱ्यांना हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी उपोषण केलं होतं. उपोषणादरम्यान उपोषणकर्त्या पुजारी आणि सेवेकऱ्यांसोबत वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. मुंबईतल्या वडाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इथे चारचाकी वाहनानं चिमुकल्याला धडक दिली. यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. आता एक मोठी बातमी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय. कोल्हापुरातील काळमवाडी धरणाच्या गळती काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि 24 डिसेंबरला तज्ज्ञांची एक समिती या गळतीची पाहणी करणार आहे. यानंतर जानेवारीपासून गळती काढण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. या धरणाच्या गळतीकडे न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी लक्ष वेधलं होतं. यानंतर लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील उपस्थित केला होता. वीकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. इंदापूर ते बायपास मार्गावर तब्बल 2 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खेड तालुक्यातील नारंगी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी नागरिकांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली तर काही जणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. बोरिवलीत मेट्रो स्थानकाच्या शेजारी अवैधपणे रॅबिट आणि कचरा टाकला जातो, त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं. या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेत. वाशिमच्या मनोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही 15,000 शेतकऱ्यांना मिळाली नाहीये आणि त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी होती. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीच्या रब्बी हंगाम चिंतेचा विषय ठरतोय. वातावरणातील बदल आणि धुक्यामुळे तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. बीडमध्ये उत्पादित होणाऱ्या रेशीम कोशांना आता सोन्याच्या तुलनेमध्ये भाव मिळू लागले. रेशीमच्या दर्जेदार कोशाला 68,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय तर सरासरी कोशाला 52,000चा दर मिळतोय. पेन्शनधारकांसाठी आता EPFOनं उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियुक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाईन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. पेन्शनधारक हा तपशील 31 जानेवारी 2025 पर्यंत सबमिट करू शकतात. द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला आता कृषी उत्पादनाचा दर्जा देण्यात आला. यावेळी मनुक्यावरील GSTतून मुक्त करण्याच्या मागणीला सरकारनं मान्यता दिली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 61,539 क्विंटल आवक झाली. कांद्याला सरासरी 2200 रुपयांचा दर मिळालाय तर उन्हाळी कांद्याला सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळाला. गेल्या 2 दिवसांपासून मार्केट यार्डमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. तुरीला प्रति क्विंटल 8 ते 8,500चा दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली आहे. केवळ 17,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. त्याला सरासरी 3,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय. एसटीची दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. यात पुणे विभागाला यंदा गेल्या वर्षीपेक्षा 2,85,22,000 रुपयांचं ज्यादा उत्पन्न मिळालंय.
मुरुड तालुक्यातील नांदगाव इथे रानगव्यानं शिरकाव केला. यावेळी गावातील एका ग्रामस्थावर हल्ला करून रानगवा पसार झाला. आता एक सविस्तर बातमी पाहूया. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरील बोरगाव टोल नाका इथे चालत्या सीएनजी कारनं पेट घेतला. यानंतर स्फोट होऊन लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झालाय. गणेश माळवदे असं या 27 वर्षीय चालकाचं नाव आहे. कवठे महाकाळकडून मिरजेकडे जात असताना बोरगाव टोल नाका इथे सीएनजी कार असणाऱ्या गाडीनं अचानक पेट घेतला आणि त्यानंतर काही क्षणातच पेटलेल्या गाडीत स्फोट होऊन कारच्या आत अडकलेल्या चालकाचा होरपळून मृत्यू झालाय. तर आग लागल्यानंतर गाडीचे 4ही दरवाजे लॉक झाले. त्यामुळे चालक गणेश याला बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे गाडीसह तो आगीत जळून मृत्युमुखी झाला. अकोल्यामध्ये नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्यानं ट्रक डिवायडरला धडकून पलटी झाला. पलटी झाल्यानंतर ट्रकला आग लागल्यानं चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जळगावात आलेल्या दीपक प्रेमसिंग सोळंके याच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून मुसक्या आवळल्यात. त्याच्याकडून 5 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अकोल्यातील हिवरखेडा ते गोरधा दरम्यान लग्न समारंभातून परतत असलेल्या कारचा अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. नवी मुंबईमध्ये 6 वर्षांचा हर्ष वडिलांसोबत कारमधून फेरफटका मारण्यासाठी गेला असताना कारचा अपघात झाला. अपघातादरम्यान उघडलेल्या एअरबॅगचा जोर अधिक असल्यानं हर्षच्या गळ्याला जबर मार बसला. त्यामुळे हर्षचा गुदमरून मृत्यू झाला. वसईमध्ये इमारतीच्या सिवरेज पाईपमध्ये अडकलेल्या पोपटाला वाचवण्यात आलेला आहे. पोपट सिवरेज पाईपमध्ये अडकून एकाच ठिकाणी घुटमळत होता. त्यामुळे त्याला बाहेर काढणं खूपच कठीण झालं होतं. अग्निशमन दलानं 5 तासांच्या प्रयत्नानंतर या पोपटाला बाहेर काढलं. आता एक